नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. मी जे काही आता बोलणार आहे ते अगदी भानावर आहे आणि त्या सगळ्या गोष्टी अगदी मी माझ्या मनापासून बोलतोय आणि प्रत्येक गोष्टीचा बारीक अभ्यास करूनच बोलतोय. त्या मुंबईतला मराठी माणूस संपवण्यामागचं कारण स्वतः पहिला मराठी माणूस आहे, ज्यानं स्वतःचं अस्तित्व स्वतः संपवलं. आणि दुसरे म्हणजे ठाकरे, ज्यांनी मराठी माणसाला संपवलं. यांनी संपवलं. होय, मी हे अगदी काळजीपूर्वक म्हणतोय की ठाकरेंमुळे मराठी माणूस कमकुवत झाला. थोडंसं आता इतिहासात जाऊया, जरा व्यवस्थित बघा. लगेच वळवळ कराय खाली येऊ नका. तुमचा मेंदू इथं असेल तर व्यवस्थित बघा, समजून घ्या, वस्तुस्थिती समजा. मी अख्ख्या निवडणुकीत ठाकरेंचा विरोध केलाय. अख्ख्या निवडणुकीत इच्छा नसतानाही ठाकरेंचा विरोध केलाय, कारण मी वास्तविकतेचा अभ्यास करतोय. मला माहिती आहे पुढच्या 10 वर्षानंतर काय होणार आहे. मला माहिती आहे पुढच्या 20 वर्षानंतर काय परिस्थिती राहणार आहे. कसा मराठी माणूस, तुम्ही अभ्यास करा, नंतर बोला. तुम्हाला कळतच नाही. राजकीय अभ्यास वेगळा आणि वास्तववादी अभ्यास वेगळा असतो, जो माणूस वैयक्तिक करतो. मुंबईमध्ये राहणारा मराठी माणूस, जो दक्षिण मुंबईमध्ये राहत होता, मध्य मुंबईत राहत होता, जो पूर्वीपासून गिरणी कामगार, आपला सगळी जी लोकं होती, जी मुंबईमध्ये राहत होती पूर्वी, ती सगळी लोकं हळूहळू या मुंबईच्या बाहेर जाऊ लागली. का जाऊ लागली? त्यांना जागा कमी पडू लागली. त्यांना कुठेतरी स्वतःचं घर घ्यायचं आहे. त्यांना कुठेतरी आमिष दाखवण्यात आली की अरे, इथं दक्षिण मुंबईत किती जागेत राहतो, 10 बाय खोलीत. अरे चल तिकडे विरारला, तिकडं बघ, तुला मी डबल देतो, कमी पैशात देतो. हे आमिष जाणून बुजून एक स्ट्रॅटेजी करून मराठी माणसाला दाखवण्यात आली. आम्ही लगेच कुत्र्यासारख्या शेपट्या हलवत यांच्या मागे निघून गेलो की नाही, हे साहजिक आहे. आणि हे विचारा जरा. पूर्वी माणसं सांगायची, अरे आपली ते ताडदेवला रूम होती, अरे आपण तिकडे गिरणगावात राहायचो, अरे आपण तिकडे वरळीत राहायचो, आम्ही 4 भाऊ तिथं राहायचो. मग काय झालं? विकून टाकली. 4 भावांनी पैसे घेतले आणि मातीत गेलो आम्ही, खड्ड्यात गेलो सगळे. ही परिस्थिती झाली. हे सगळं घडत असताना, होत असताना ठाकरेंचा आवाज निघत नव्हता. कारण बाळासाहेबांच्या आधीची गोष्ट सोडून द्या, म्हणजे त्यावेळेला हे सगळं होत होतं. पण हे पिकअप कुठून धरला? जेव्हा 2014 आलं. 2014, 2011, 2010, 9 राज ठाकरे जेव्हा 2009 बरोबर त्यांनी गाडी धरली होती राज ठाकरेंनी या सगळ्या गोष्टींची, बाळासाहेबांच्या विरोधात असताना. पण जेव्हा बाळासाहेब निघून गेले, त्याच्यानंतर जेव्हा सगळ्या गोष्टी आल्या, तेव्हा राज ठाकरे एका ट्रॅपमध्ये अडकले. ते गेले नरेंद्र मोदींकडे. त्यांना वाटायला लागलं की नरेंद्र मोदी नाहीत तर महाराष्ट्राच्या सत्तेला काहीच उपयोग राहणार नाही. बरं, ते गेले कशासाठी तुम्हाला माहिती आहे का? याची पार्श्वभूमी मी तर मग तुम्हाला जरा व्यवस्थित सांगतो. राज ठाकरे हे तोपर्यंत बाळासाहेबांचा एक विचार आत्मसात करून अगदी व्यवस्थित एक पाऊल माणूस टाकत होता. त्यांना माहिती होतं की काँग्रेस लोकांना, या काँग्रेसींना जवळ करायचं नाही, अजिबात करायचं नाही. म्हणून ते म्हटले, नाही, नरेंद्र मोदींना मोठं करायचं, भारतीय जनता पार्टीला पुन्हा एकदा त्यांच्यासोबत आपण बाळासाहेबांची सावली बनवून उभं राहायचं. ते गेले करायला. ते करायला गेले, त्यांनी केलं, सत्ता आली. राज ठाकरेंना यांनी काही सत्तेत सामावून घेतलं नाही, किंवा राज ठाकरे त्यांच्याजवळ गेले नाहीत की काय झालं माहिती नाही. हे काही सत्तेत जाऊन बसले नाहीत. यांची सत्ता आली की यांची कामं सुरू झाली, त्या बाहेरच्यांची कामं सुरू झाली. हळूहळू एक उचलत मराठी माणूस सगळा बाहेर काढत सगळी बरोबर यांनी स्ट्रॅटेजी केल्या. ठाकरे बंधू पाहत आहेत, उद्धव ठाकरे सत्तेत, भारतीय जनता पार्टीसोबत सत्तेत. कंठातून काय मराठी माणसासाठी आवाज पोटे ना, आणि काही करता येईना, काहीच करू शकले नाहीत. त्यांना समजलं आता ठाकरे थोडे झाले लूज. त्यांना जाणून बुजून लूज केलं, त्यांना जाणून बुजून कमकुवत केलं. मी म्हणून काही प्रश्न विचारले. आज उद्धव ठाकरेंच्या घराबाहेर असणारे हे मुसलमान आणि बाकीचे अनधिकृत लोक चिडीचूप उद्धव ठाकरे काही बोलत नाहीत. का नाही वाटत? तोडा ना ते, द्या तिथं मराठी माणसाला जागा. बघा काय केलं असतं, काय झालं असतं. द्या तिथं मराठी माणसाला जागा. राज ठाकरे एवढे आंदोलन, एवढ्या सगळ्या गोष्टी करतायत. त्यांनी सांगितलं, सगळ्या गोष्टी सांगितल्या, त्यांना वाटलं मनातून, सगळं काही केलं, सत्तेत नव्हते, त्यांचा विषय जरा बाजूला ठेवूया. पण उद्धव ठाकरेंना थोडंसं धारेवर धरावं लागेल, धारेवरती धरावं लागेल या सगळ्या लोकांना. आणि धारेवरती धरावं लागेल आपल्या मूर्ख मराठी माणसाला, कारण आपण पैशासाठी लाचार. आपण कोण? पैशासाठी लाचार. आपण सगळे नुसती शेपटा हलवत जाणारी लोक. आपण काय करायचंय? उद्योगधंदा नको बाबा, नको. आपलं काम नाही ते. आपल्यासारख्या लोकांनी करू नये, ते गुजरात्या मारवाड्यांनीच करावं. मग आपण काय करावं? ह्यांच्या घरची भांडी घासावी जाऊन. मुंबईतली परिस्थिती जरा ओळखा बघू. मुंबईतली परिस्थिती सध्याची काय चालू आहे जरा समजतंय. झोपडपट्ट्यांमध्ये किती प्रमाणामध्ये मराठी माणूस राहतो, तो काय व्यवसाय करतो, त्याचं काम काय, ती तरुण इथले काय करतात, मराठी कुटुंबांमधली तरुण पोरं काय काम करतात, ती कुठं जातात, त्यांची ध्येय काय, त्यांची धोरणं काय. ते नुसतेच ठाकरेंना मानतायत, पण मराठीसाठी काय करतायत, मराठी म्हणून उद्योजक किती बाहेर निघतायत, त्याच्यासाठी ते कसे काम करतायत. आज मुंबईमध्ये जेव्हा महापौर जर बसला या भारतीय जनता पार्टीचा, तुम्ही बघा या गुजरात्या मारवाड्यांचे यांचं सोनं कसं होतंय, ते कसे ह्यांना पैसे पुरवून यांना मोठं करतायत. ते
आपले ठाकरे जरी सत्तेत आले असते ना, घंटा काही फरक नसता पडला मराठी माणसाला. तो 20,000 कमवतो ना, तेवढंच त्याने कमवले असते. हे जर 20,000 कमवत असतील ना, तर ह्यांचे 10,000 यांचा पक्ष यांना मदत करून देईल, प्रत्येक कुटुंबाला देईल. हा फरक आहे आपल्यात आणि त्यांच्यात. म्हणून आपण संपत चाललोय. म्हणून वास्तविकतेचा विचार करा की नक्की काय होतंय. मराठी माणूस नक्की कुठून कमकुवत आहे. तो मुंबईतून का बाहेर निघत चाललाय. त्याला काय अशी गरज लागली. कारण आपण एक नाही आहोत. आपण घरामध्ये एक राहत नाही. म्हणजे हे एक लक्षात ठेवा, हे दोघे भाऊ हे सांगतायत, हे दोघे एका घरात राहतात का एका कुटुंबात. राहा बघू. त्या मातोश्रीवर जाऊन तुम्ही सगळेजण राहा, नाही तर तिकडे शिवतीर्थावरती जाऊन एकत्र राहा बघू. जमतंय तुम्हाला राहायला एकत्र. नाही जमत. मराठी माणसांनी तेच केलं. 4 भाऊ पूर्वी एकत्र राहत होते. बायका आल्या, पोरं आली, आता नाही राहू शकत. आता बाहेर जायचंय. आता प्रत्येकाला सेपरेट व्हायचं. मग तिथंच नका सेपरेट होऊ. मग चला बाहेर जाऊ, अंबरनाथला जाऊ, कल्याण डोंबिवलीला जाऊ, विरार वसईला जाऊ. हे चित्र झालं. हे असं घडलं. मराठी माणूस इथून बाहेर निघाला, बाहेरच्या MMR रिजनमध्ये गेला, बाहेरच्या महानगरपालिकांमध्ये गेला आणि इथे जी जागा रिकामी झाली होती ती बरोबर ह्या पैसेवाल्यांनी हेरली. त्यांचे एजंट त्या सगळ्या लोकांनी हेरली. त्यांच्या एजंटने बरोबर इथं गुजराती आणायचा की ते मारवाडी आणायचा, बरोबर त्याला फोन करून ती रूम, ती जागा त्याला घ्यायला लावली. हे स्ट्रॅटेजिकली प्लॅन झालं. हे इतकी वर्ष घडलं. आम्हाला माहिती नव्हतं. आमच्या नेत्यांनी आम्हाला दाखवलं नाही. जे आज स्वतःला मराठीचे नेते समजतात ना, त्यांनी या गोष्टी दाखवल्या नाहीत. दिसल्या तरी ते चूप बसले. कधी? जोपर्यंत यांच्यासोबत सत्तेत होते तोपर्यंत. त्या दिवशी सत्तेतनं बाहेर गेले की गेले काँग्रेससोबत, उद्धव ठाकरे. इकडे राज ठाकरे त्यांच्या मंचावरून मोदी शहांना राजकीय पटलावरून बाजूला करा आणि काँग्रेसला आणून पुन्हा बसू, या देशाची माती करायला बोंबलू लागले, सांगू लागले. जोपर्यंत उद्धव साहेब काँग्रेससोबत होते तोपर्यंत त्यांची भाषा अगदी काय जिहाद्यांचीच, मुसलमानांचीच. म्हणजे काय ते बोलतात त्यांचं तारतम्यच नाही त्या माणसांना. इकडं राज ठाकरेंनी सगळं सभाएबा करून झाल्या, पुन्हा BJPची सत्ता आली, सगळं झालं की परत कळलंय बाबा या इलेक्शनला आपला बिनशर्त पाठिंबा देऊ. ते जागा बिगा मरोत, बिनशर्त पाठिंबा देऊ आपण मोदी साहेबांना. हिंदुत्वासाठी काहीतरी करायचं म्हणून बिनशर्त पाठिंबा देऊ. दिला. कुठं राहिला मराठी माणसाचा विचार. काय आम्ही करतोय. नुसतं बोलणं भाषणातून ती सगळं बोलत राहणं म्हणजे मराठी माणसाचा विजय होत नाही, त्याची प्रगती होत नाही. कृती आम्ही काय करतो हे महत्त्वाचं आहे. आम्ही कृती किती करतोय, काय करतोय हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आम्हाला या 2 ठाकरेंना जेव्हा वाटलं तेव्हा सत्तेमध्ये गेले की शांत बसायचं, सत्तेच्या बाहेर आले की परत बोलायचं, परत सत्तेत गेलं की परत शांत बसायचं. काय आम्ही चालवलंय. आज तुमच्या या सगळ्या फिरवण्यात आणि तुमच्या या सगळ्या नाचण्यामध्ये मराठी माणूस खरोखर संपला ना. आज आपली ताकद कमी झाली. आज मुंबई महानगरपालिकेवरती हे येऊन बसलेत, ते बरोबर सगळं खाणार. हे खाणार आणि यांच्यापर्यंत पण पोचवणार, जेणेकरून हे शांत बसावेत, जेणेकरून हे काय वळवळ करू नयेत, जेणेकरून हे शांत बसणार. आज मला पाहायचं आहे तुम्ही विरोधी बाकावर जेव्हा बसाल ना, ठाकरे बंधू, ठाकरे ताकद म्हणून, तेव्हा तुम्ही काय मराठी माणसासाठी करताय बघायचंय. नुसतं सभागृहामध्ये जाऊन छाती फाडून अगदी बोलत बसणार की त्याची काहीतरी कृती करणार. बरं, कृती करायची तर काय करायची ठरवलंय का तुम्ही. मुंबईमधून समजा मी म्हणतो 10 लाख माणूस, 10 लाख मराठी कुटुंब आज बाहेर गेले मुंबई सोडून. काय मग त्यांचं काय लिस्ट काढले का परत घेऊन यायची. मग एखादा अशा मैदानं तिथं बिल्डिंग बांधा तुम्ही तुमच्या स्वतःच्या पैशाने आणि द्या बघू घरं बांधून मराठी माणसाला. कसल्या गोष्टी करताय आणि कसला तो मराठी माणूस स्वाभिमान बाळगतोय. मी मराठी असल्याचा मला स्वाभिमान आहे. अरे तू मराठी असल्याचा तुला स्वाभिमान नाही, तुला दुर्दैव वाटलं पाहिजे. अशी विचित्र परिस्थिती तू तुझ्या हाताने करून ठेवलीस. तू जागा जिमला सगळ्या विकून गेला. अरे हे स्वतः राज ठाकरे सांगतात की ज्याचा भूगोल त्याचा इतिहास. मग मी पण तेच सांगतोय. मुंबईमध्ये ज्याचा भूगोल, ज्याची जागा, ज्याचा फ्लॅट, ज्याचा रूम, त्याची मुंबई. बाकीच्यांनी बाहेरच्यांनी वळवळ करायची नाही. आज तुम्ही जाऊन बघा गुजराती मारवाड्यांचे अख्खेच्या अख्खे पट्टेच्या पट्टे वाढले. अख्ख्याच्या अख्ख्या इमारती या मालाडमध्ये, या जिथं या घाटकोपर, हे विलेपार्ले, जिथं महत्त्वाची गुजराती ठिकाणं आहेत, अशा अनेक असतील अजून. तिथं जाऊन बघा त्यांच्या सोसायटीची नावं पण ते गुजरातीत लिहितात. काय आम्ही मिळवलं, काय आम्ही केलं. आमचं अजून SRAचं आमचं चालू आहे, काय चालू आहे माहीतच नाही. 25 वर्ष उद्धव ठाकरे सत्तेत होते मुंबई महानगरपालिकेच्या. कुठं SRAचा मलिदा कुठं खालान काय केलं जरा विचारा स्वतःला. का नाही मराठी माणसाला प्राधान्य दिलं. तोडा झोपडपट्ट्याने द्या पहिल्या बिल्डरला, पहिली प्रायोरिटी का नाही दिली मराठी माणसाला की बांधायची पहिली घरं बांधा, मराठी माणसाची घरं बांधा. तुम्हाला दाखवू का किती उदाहरणं मराठी माणसानं इथं हुसकावून बाहेर लावले. ती नाटक करायला येतात ते ठाकरे बंधू. धारावीच्या गोष्टी आज आपण करतोय. अदानी जेव्हा टपकला येऊन तेव्हा यांना आठवलं की मराठी माणसाचं वाटोळं झालं. मग SRA सारखी सगळी संस्था तुमच्या हातात होती, महानगरपालिका तुमच्या हातात होती. अनधिकृत मी 10 वेळा माझ्या व्हिडिओज काढून बघा, आजही काढून बघा, मी 10 वेळा तेच बोलत होतो. अनधिकृत  झोपडपट्ट्यांवरती कधी बुलडोजर चालणार तुमचा. चालला नाही. 10 वेळा 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 10 वे
नाही चालणार.
पोकळ नुसत्या आश्वासनं मराठी माणसाच्या गोष्टी करताय तुम्ही, पोकळ नुसत्या. तो तरी काय करेल बिचारा मराठी माणूस, कोंदला गुदमरला तो आतल्या आत, त्याला नाही समजलं काय करायचं ते. प्रत्येकाच्या कुटुंबाची परिस्थिती वेगळी, स्वतःची आर्थिक परिस्थिती वेगळी, त्या सगळ्या गोष्टींची तारेवरची कसरत करता करता त्याला नाके नावले आहे मुंबईमध्ये, म्हणून त्याला बाहेर जावं लागलं. म्हणून आज तो धक्के खात रेल्वेने कामाला इथं येतो. तेव्हा परिस्थिती बदलता आली नाही, बदलता आली. तेव्हा काही सांगता आलं नाही, सांगता आलं. तेव्हा तुम्ही वाहत गेलात, मराठी माणूसही वाहत गेला. इथून पुढचं चित्र काय? हेच होणार आहे, हेच होणार आहे. आज तुमच्या 60 जागा आल्या म्हणून कॉलरी टाईट करू नका. पुढच्या वेळेला 10 जरी येतील का नाही सांगू शकत नाही, कारण पुढच्या 5 वर्षामध्ये यांच्या हातात सत्ता गेली. हे काय करतील तुम्हाला त्याचा अंदाज पण नाही, तुम्हाला कळणार पण नाही हे काय करतील ते. तुम्हाला माहिती पण नाही राजकारण काय करायचं ते. हे जे बांधतात ना संघटना, अगदी जाऊन जाऊन एकाच्या कानाजवळ, तुम्हाला ती कला जमणार नाही. भारतीय जनता पार्टीनं जे काही केलंय, जे यांनी बाळासाहेबांकडून शिकून घेतलंय, खरं बाळकडून त्यांनी घेतलं, त्यामुळे त्यांना समजलं, त्यांना शिकता आलं की काय नक्की करायचंय, कशा संघटना बांधायच्यात, कशा जवळ ठेवायच्या आहेत. हे हिंदूंची खिल्ली उडवतात, हिंदूंच्या संघटनांची तुम्ही खिल्ली उडवता, हिंदूंच्या देवदेवतांची खिल्ली उडवता. कोण तुम्हाला जवळ करेल हो? कोण तुम्हाला जवळ करेल? महाराष्ट्राच्या बाकीच्या महानगरपालिकांमध्ये आणि बाकीच्या ठिकाणी काय अवस्था आहे जरा तुमच्या पक्षांची आणि तुमची जरा बघा. ते मराठी माणसाच्या ताकदीवरती थोडंफार का होऊन तुम्ही जिवंत राहिलाय, व्हेंटिलेटरवर. अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत, अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत. मराठी माणसानं स्वतः आधी विचार केला पाहिजे की आपण काय चुकी केली, स्वतःच्या चुका आत्मसात केल्या पाहिजेत आणि इथून पुढे आता काय करायचंय. एखादा मराठी चांगला कुठला तरी समिती, काहीतरी संघ बसवा, ज्यातून या सगळ्या राजकारणांना, राजकीय लोकांना बाजूला ठेवा आणि चांगले तज्ज्ञ आणा की ज्यांना काय केल्यानंतर काय होईल याची थोडीशी माहिती आहे. आणि अशा सर्वांना एक आणून मराठी माणसाने एक होऊन, फक्त मुंबईपुरताच मराठी माणूस मराठी विचार न करता महाराष्ट्रभर मराठी माणसाची उन्नती कशी होईल हे जरा बघा. ठाकरेंना फक्त मुंबईतच मराठी माणूस त्याचं वाटोळ झालेलं दिसतो, बाकी शहरांमध्ये दिसतच नाही. बाकी तिकडं मातीच जाऊ सगळं काही हो, आपल्याला काही घेणं देणं नाही आहे. मुंबई फक्त मराठी माणसाची राहिली पाहिजे. ती राहील ना, ती राहील, पण कधी? जोपर्यंत आम्ही त्या जखमा नक्की ओळखत नाही आणि त्याच्यावरती योग्य ते मलम लावत नाही. बाकी अनेक गोष्टी आहेत बोलण्यासारख्या, अनेक सगळ्या काही गोष्टी आहेत. संताप वाटतोय. मुंबई महानगरपालिकेसारखी मराठी माणसाची महानगरपालिका भले जरी वाटत असलं महायुतीकडे गेली, मग मराठीच महापौर बसेल, छूट. बाकी तुम्हाला काय वाटतंय सांगा.